अंगूर खाने का मजा ही कुछ और है। तो मित्रांनो, ये क्या नाशिक का अंगूर नहीं है, ये हमारे गांव का अंगूर है। हे तालुका में कई गांव। ये देखो अंगूर। मम्मी हे काहीतरी बोली अनो, मी मजाक करत होता तुमच्यासोबत, तर ही अंगूर नाही करवंद आहे। तर कदम सर, तुम्ही तर तुम्हा सगळ्यांना गोल्डन थंब देता ना, मग ह्याला पण गोल्डन थंब द्या। कोणता थंब द्या, सिल्वर थंब की गोल्डन थंब? तर मित्रांनो, मी पार्ट 1 मध्ये इथेच आलेलो होतो आणि आता पण मी तिथेच आहे। तर मी तुम्हाला सांगितलेलं हे शेत खराब झालेलं आणि ते इथे कोण शेती करत नव्हतं, तर तुम्ही बघा आता मी सेकंडच्या गेल्यावर कसं झालंय ते। तिथे आल्यावर फार दुःख होतं मला। एवढं शांत शेत कोण करतच नाही। आई सीडी आहे, हा आमचा दादा। आम्ही करवंद काढली आहे, मामा जरा करवंद दाखव ना। मित्रांनो, आम्ही ह्याच्यामध्ये घेतणार आणि लगेच या मोठ्यावाल्या डब्यामध्ये दाखवणार। तर आम्ही तुम्हाला मोठावाला डब्बा दाखवतो, आणि मोठा डब्बा दाखव। मित्रांनो बघा किती करवंद आहेत। मित्रांनो, मी जाता जाता त्या कापसासोबत फोटो काढलेला, माझ्या पाठी होता तो तिथेच आहे, तर तुम्ही बघू शकता। गेल्या वर्षी मी ह्याच ठिकाणी आलेलो दाखव। तर चला बघूया कॅक्टस कच्चा दिसतोय आता। तर मित्रांनो, पहिला खूप मोठा होता, आता झाडाचा पण मोठा होता, आता हा मला थोडा छोटा वाटतोय। तर चला पुढे काय काय करवंद मिळतात बघायला, चला। तर मित्रांनो, थोडंसं शांत व्हा आणि पक्ष्यांचा आवाज ऐका, डोंगर बघा, असं आमच्या गावाला आहे। जर तुम्ही थंडी किंवा पावसाळ्यामध्ये आला ना, तर तुम्हाला एकदम जाम थंडी वाटेल। आता गरमी आहे, पण आता रिअल वाला पाऊस आला, नकली पाऊस आला। आम्ही जाताना पाऊस येत होता, आता येत नाहीये। आता आवाज ऐक। तर मित्रांनो, तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येतोय ना, तुम्हाला एकच पक्ष्यांचा आवाज आहे, कारण की तुम्ही व्हिडिओ बघताय। आणि जर तुम्ही इथे आला ना, तर तुम्हाला भरपूर म्हणजे की भरपूर सारा पक्ष्यांचा आवाज बघायला मिळेल। मला तर 10-20 पक्ष्यांचा आवाज येतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या। एक मैंने पक्षी बघितलाय, त्याचा कलर व्हाईट आणि ब्लॅक कलर होता, पांडा सारखा कलर। तर मित्रांनो, आमच्या इथे गावाला खाली घरं नसतात, हिल्सवर डोंगरावर कुठं पण घर असतात। बघू शकता तुम्ही, हिल्सवर घर आहे।
तर तुम्ही पाहिली ना घर डोंगरावरती आहे आणि तिथं पण एक घर आहे. चला दाखवतो मी. मित्रांनो, माझ्या मम्मीने मला प्लेट बनवून दिलाय. मी त्याच्यामध्ये करवंद टाकून खातोय. आणि ही माझी नवीन कथी. झाडू उभं असे त्यांचे काटे असतात ना, त्यांचा मग पक्ष्यांचा आवाज बघा. बाबां पण बोलत होते. अहो किती सुंदर आहे ना. माझे पायात काटा घुसलेला, काढला मी त्याला मग. आता पण आहे तो शूज मध्ये. चला. तर मित्रांनो, तुम्हाला परत शाळा बघायची आहे का? चला बघायला. मम्मी तुम्हाला पाहिजे करवंद. गोर गोर आहे. आम्हाला खांदे खाली नाही सगळी जाळली. पहिला आपली पृथ्वी एकदम गरम होती. सगळीकडे लावाच लावा होता. तर हा लावा होता तो. आता तो सुकून थंड झाला. तर तुम्ही बघू शकता जिथे. मित्रांनो, लावाचे ते स्कूल आहे. तर तुम्हाला परत एकदा स्कूलच्या मध्ये जायचं असेल तर मला सांगा, कमेंट्स मध्ये सांगा. लावाचा असा दगड होतो. अजून फुलं मोठं असेच दगड आहे. मित्रांनो, हा माझ्या इथं चिपकलाय. आता तुम्हाला स्कूलमध्ये जायचं असेल तर आम्ही तुम्हाला आता नेतोय. चला तर बघूया स्कूल. तर मित्रांनो, बाबांचा मी आता लहानपणीचा सांगतो. माझ्या बाबांचा. माझे बाबा पहिला इथे या काट्यावर बसायला यायचे. एक बाबाने दगड बघितला, त्याच्यावरती घसर डुंगलीत होतं. तर बाबा माझे 30 ते 25 वर्षाच्या इथे यायचे. आता हा 30-25 वर्ष स्कूलला यायचे. आता तो दगड मला तुटून गेला असं वाटतं. मला वाटतं काहीतरी सांगतो. इथे दगड होता, पण मला वाटतंय की हा दगड या जागी होता. पहिले हे झाड नव्हतं, आता कोणीतरी लावलंय. मित्रांनो, मला दिसलं, मला जायलाच भीती वाटते. तो तुटून थोडं छोटा झाला, पण एकदम मोठा होता. सॉरी गाईज, मी तुम्हाला थोडं गलत बोलला. गुंडी घेऊन टाकून मला घसरगुंडी वरती बसायला भीती वाटते. कसं बसायचं? माझ्या बाबा या फर्स्टला या येलो कलरच्या स्कूलला होता. आता नवीन स्कूल झालेलं वाटते. होईल ना बसर? एवढं पण झालं. तर मित्रांनो, मी तुम्हाला स्कूलच्या आतमध्ये दाखवू का? तर दाखवतो मी तुम्हाला. आणि बाबा इथे फसला शिकाय. चला दाखवतो मी तुम्हाला कसं आतमध्ये. एकोणीसशे 56 झाले. डॉक्टर बाबासाहेब बनून आम्ही बौद्ध झालो. बाबासाहेबांचे
खूप मोठे उपकार आमच्यावरच असते. म्हणजे पंजोबाच्या काळी आमच्या मालकीचे काय काय मंदिर होते तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे. तर मित्रांनो, आता मी बाबांच्या ग्राउंडमध्ये उभा आहे. तर मित्रांनो, आता हा धोका आत्ता बनलेला. आता जाऊया का लगेच, कारण की आता मला आंघोळ पण करायची आहे ना, म्हणून लगेच जाऊया का काळकाईचे मंदिर लवकरच बघूया. तर चला. तर मित्रांनो, हे आता नवीन आहे. जर तुम्ही हे दगडाचा बघत तर हे नवीन आहे. आणि पहिलं ही वीर होती, तिथे छोटे देव होते, ते एकदम आता जुनं झालं. आणि हे पहिलं जुनं होतं, आता हे नवीन बांधलंय त्यांनी. तर तुम्ही हा जुना बांध आहे आणि ते जुना मंदिर आहे, पण त्याला नवीन पेंट केलाय म्हणून ते असं दिसतंय. तुम्हाला वाटतं तर तिथे जुनं आहे ना, पण ते जुनं नाही. असे कलरचे फुल भरपूर आहे तिथे. तर बघा, तिथे झाड आहे, मग अशी तिथे झाड होतं, आता इथे पण पडतं. हे बघा, हे चाफ्याचं झाड आहे. मम्मीला आवडतो चाफा. मंदिरात किती वाजता येतात काय माहिती. आजोबापासून ते माझे सगळे पूर्वज आहे, तर मी त्यांना सगळ्या हातात धरून प्रणाम करतो. ते इथेच राहतात, तर तुम्ही त्यांचं घर बघून माझे पूर्वज मी त्यांना प्रणाम करतो. तर त्यांचं इथे जपन केले आहे, तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हे माझ्या पूर्वजांचे समाधी आहेत. तर मित्रांनो, पहिलेचं असं नव्हतं. तर मित्रांनो, समाधीची भरपूर देखभाल केली जात आहे. तर मित्रांनो, ही सर्व आमच्या मालकीची जागा आहे. बाबाचा व्हिडिओ दाखवतात तुम्हाला. तर एक मिनिट व्हिडिओ बंद करशील का? एक मिनिट व्हिडिओ बंद करशील का? मला तुला काय जर आता खोदलं ना, एकच हद्दी वाटते, काय नाही. असं होतं ना, फक्त खाली जाते, मेल्ट नाही होत. मग प्राण्यांची हद्दी का नाही मेल्ट होत? ते पण होत. तर मित्रांनो, ही आमची जागा आहे. तर मित्रांनो, सांभाळून या. तर मित्रांनो, माझ्या पाठी या. इथे पाऊस आला ना तर भरपूर पाणी यायचं. धबधबा होतो इथे. इथे धबधबा होऊन खूप पाणी वाहतं याच्यातून. आमचं खाली शेत आहे. दादा, आपलं ऐकतं. अरे मला काहीतरी तू नाही अर्जंट बंद कर. त्याच्या बोरिंगचं पाणी करत होतं, ते का केलंय सांग जरा. तर ना, आम्ही गावाला, ही मजेची गोष्ट आहे, आम्ही गावाला बोरिंग खोदत होतो, पण पाणी लागलंच नाही. आमचे 10,020 रुपये गेले. 1,20,000 रुपये गेले आमचे. माझ्या खात्यात
हे चला हे बघा जामचा जा. असं असतं जामचं झाड. जाम आलेत बघ, छोटे छोटे जाम आलेत. चोर लोक आहेत, काढतात आहेत झाडाची. हे आमचं बुद्धविहार आणि हे आमचं गावचं घर. तर चला मित्रांनो पुढं. बाबा या घरचा व्हिडिओ पण. माझे बाबा आणि माझे मोठे पप्पा इथे लहान असताना क्रिकेट, काका पण इथे लहान असताना क्रिकेट खेळायचे. बाबा आपण त्याला कलर मारायचा. चला मारूया.